रोखठोक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संविधान बदल फेक नॅरेटिव्ह जातीयवाद आणि विकासावर मिरजेत थेट भाषण। पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचारासाठी मिरजेत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या जाहीर सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते। त्यांनी भारत स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस पक्षाची नीती धोरणे यावर टीका करत काँग्रेस पक्षाने संविधानाची धज्जिया उडवल्याचे सांगत लोकसभेत संविधान बदलण्याचा फेक नॅरेटिव्ह पसरवल्याचा आरोप केला। पहा रोखठोक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय म्हणाले आपल्या भाषणात। आपल्या देशामध्ये 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आज 75 वर्ष झाली। या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाला जवळपास 60 वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली। ग्रामपंचायत काँग्रेसची होती, जिल्हा परिषद काँग्रेसची होती, पंचायत समिती काँग्रेसची होती, नगरपालिका महानगरपालिका काँग्रेसच्या होत्या, मुंबईत राज्य काँग्रेसचं होतं, दिल्लीत राज्य काँग्रेसचं होतं। काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला, पण दलित आदिवासी शेतकरी शेतमजुराची गरिबी काही हटली नाही। 20 कलमी 40 कलमी 8 कलमी 5 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा झाल्या। मला पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका नाही करायची, पण काँग्रेसची आर्थिक धोरणच चुकीची होती। त्यावेळी रशियाची जे इकॉनॉमिक मॉडेल होतं त्याच्यावर त्याच प्रकारचं मॉडेल काँग्रेसने स्वीकारलं। मी आता हंगेरीला एकदा गेलो होतो, त्याच्या राजधानीमध्ये सगळे कम्युनिस्ट पार्टीचे लीडर ज्यांचे होते त्यांचे पुतळे उखळून लोकांनी फेकून दिले, ते एका बगीच्यात ठेवले होते। मला चीनच्या अध्यक्षांनी बीजेपीचा अध्यक्ष असताना निमंत्रित केलं होतं। त्यांनी सगळी आपली इकॉनॉमी बदलली। आज मी अध्यक्ष आहे एका कमिटीचा डिसइन्व्हेस्टमेंटच्या। एअर इंडियाचा लॉस 70,000 करोड, सोन्याची खाण आहे कर्नाटकमध्ये कोलारला तेही घाट्यात, लोखंडाचे कारखाने स्टीलच्या इंडस्ट्रीज घाट्यात, हॉटेल काढले हॉटेल घाट्यात। ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी, सगळ्या ठिकाणी लॉस आहे। आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जर सरकारने सिंचनाकरता प्राधान्य दिलं असतं, गावातले रस्ते गावातल्या शाळा बनवण्याकरता प्राधान्य दिलं असतं, या गावामध्ये शेतकऱ्याची प्रगती आणि विकास झाला असता तर लोक कशा करता शहरात गेले असते। पण दुर्भाग्याने या सगळ्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं। आज मी काम करतो, 5 लाख कोटी रुपयाची कामं दरवर्षी, आणि मी असा एक मंत्री आहे की मी पैशाची कमी नहीं है। इस देश में पैसे की कम नहीं है, ईमानदारी से काम करने वाले नेताओं की कमी है। मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली, पण कोणी ठेकेदाराला माझ्याकडे भेटायला यायची गरज पडली नाही। तर आता परिस्थिती अशी आहे की काम झालं नाही तरी चालेल, पण मला विचारल्याशिवाय करू नका। आज खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास करण्याकरता योग्य नीती आणि योग्य नेतृत्व आणि योग्य पक्ष असेल तर परिस्थिती बदलू शकते, आणि हे बदलवणं आपल्या हातात आहे। पण काँग्रेसने या नीती बदलवण्याच्या ऐवजी जातीयवादाचं आणि सांप्रदायिकतेचं जहर कालवलं। मागच्या निवडणुकीमध्ये हा प्रचार केला की जर भारतीय जनता पार्टीचे 400 लोक निवडून आले तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे। बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार नाही, बदलवण्याची इच्छा नाही आणि कोणालाही बदलवू देणार नाही, आणि ते बदलूही शकत नाही। केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टात निर्णय झालाय। चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यांच्याबरोबर 10 न्यायमूर्ती अशा खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की घटना 4 पार्टमध्ये आहे, त्यात मूलभूत तत्व जी आहेत ते पहिल्या पार्टमध्ये आहे। त्यामध्ये निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज। घटनेचे मूलभूत तत्व कोणीही बदलू शकत नाही। ती मूलभूत तत्व काय आहे? ती मूलभूत तत्व आहे लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच। हे कोणी बदलवू शकत नाही, आणि जे 3 पार्ट आहे ते बदलवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जिया उडवल्या। आपल्याला माहिती असेल की अलाहाबाद हायकोर्टाने
रायबरेली लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा इलेक्शन अवैध घोषित केल्यानंतर 75 साली इमर्जन्सी आली आणि इमर्जन्सी आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या स्वार्थाकरता काँग्रेस पार्टीने आपली घटना तोडमरोड करून टाकली आणि त्याच्यामुळे ही घटना तोडल्यानंतर 77 साली जनता पार्टीचं राज्य आल्यानंतर पुन्हा सगळ्या घटना दुरुस्ती करून आपण ती घटना सुधारली। ज्या पार्टीने घटनेची ऐशी तैशी केली तेच आता घटना घेऊन फिरून आमच्या विरुद्ध जहरीला प्रचार करत आहे। माणूस हा जातीने मोठा नसतो, माणूस हा गुणांनी मोठा असतो। या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या आधारावर आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे। तुम्ही मला सांगा, आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांची जात पाहतो का? आपण बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराजांची जात बघतो का? आपण या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतो। ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, गजानन महाराज, अनेक अक्कलकोटचे स्वामी, अनेक महाराज यांनी आपल्याला एक नवीन विचार दिला। त्या महाराजांची आपण जात बघतो का? माणसाचं मोठेपण हे जातीवर, पंथावर, धर्मावर, सेक्सवर अवलंबून नाही, हे त्याच्या गुणावर, कार्यावर, कर्तृत्वावर अवलंबून आहे। आणि म्हणून मी नेहमी लोकांना एक प्रश्न विचार, मी तर जातपात पाळत नाही, मी लोकसभा जिंकलो, माझ्याकडे नाहीत कोणी डेलिगेशन। मी सांगितलं आता, जो करेगा जात की बात उसको कस के मारूंगा लात, कोण नाहीत माझ्या घरी आणि मला फरक पण नाही पडत। सगळ्यांनी मला मतं दिली आणि म्हणून आज जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचं विष हे करून लोकांना तोडण्याचा प्रयत्न काँग्रेसने सातत्याने केला। मी लोकांना विचारतो, तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही विचार करता का कोणत्या जातीचा आहे? तुमच्या जिभेला जे चांगलं लागतं तिथेच जाऊन घुसता तुम्ही। जेव्हा तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तेव्हा विचारता का हा डॉक्टर आपला जातीचा आहे का? जातीचा आहे पण आपण त्याच्याकडे ऑपरेशन करायला नाही जात, आपण म्हणतो चांगला डॉक्टर पाहिजे। मग मतदान करायच्या वेळी असा विचार का करता? ही निवडणूक खाडे साहेबांच्या भविष्याचा फैसला घेणारी निवडणूक नाही आहे, ही निवडणूक माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला घेणारी निवडणूक आहे। तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नसतं, आमचं राज्य नसतं आलं, तर 12,000 कोटी रुपयाची कामं सांगली जिल्ह्यात झाली असती का? पुष्कळ नेते होऊन गेले ना तुमच्या जिल्ह्यातून। केंद्रात कमी मंत्री झाले का? मोठे मोठे नेते झाले का? नाही टेंबू पूर्ण झालं का? नाही म्हैसाळ पूर्ण झालं? नेत्यांची कमी नव्हती, आश्वासनाची खैरात होती, पण कामं मात्र पूर्ण झाली नाही। तुम्ही योग्य निर्णय घेतला, योग्य पक्ष, योग्य धोरण, योग्य नीती याला सपोर्ट केला आणि म्हणून तुमचं भविष्य बदललं, पाणी मिळालं आणि रस्तेही झाले। याचं कारण तुम्ही योग्य निर्णय घेतला म्हणून झाला। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी आपल्या खाडे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये सातत्याने या भागाचे अनेक प्रश्न मांडले। कमीत कमी दिल्लीला या काळामध्ये मी मंत्रीला मग 10 ते 15 वेळा ते माझ्याकडे दिल्लीला आले आहे।